जय हिंद मित्रांनो, आपला उपक्रम दररोज गणितचे 10 प्रश्न आज बघणार आहोत. अजय कुमार बॉक्स या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पहिला प्रश्न 400 चौरस सेमी बरोबर डॅश 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 टिप चौरस मीटर. आता काय बनवायचे, 400 चौरस सेमीचं चौरस मीटर मध्ये रूपांतर करायचं आहे. चौरस म्हटल्यानंतर पॉईंट दोन्ही सरकवायचे असतात. 400 चौरस सेमी याचं रूपांतर आपल्याला बनवायचं आहे चौरस मीटर. आता काय असते, किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी किंवा सेमी आणि मिली हे असते. आपल्याला मित्रांनो सेमी कडून मीटर कडे जायचं आहे. सेमी कडून कुठे जायचंय, मीटर कडे जायचं आहे. तर लक्ष द्या मित्रांनो, काय दिले, 400 चौरस सेमी दिले. 400 चौरस सेमी दिले. पॉइंट हा संख्येच्या शेवटी पॉइंट असतो. मग डावीकडे सरकावी सेमी, मीटर इकडे आहे तर आपल्याला कोणीकडे डावीकडे पॉइंट सरकावा लागणार. मग आता चौरस म्हटल्यानंतर दोन्ही पॉइंट सरकत असतात. आता ही डेसीचा पॉइंट त्यानंतर मीटरचा पॉइंट. तर उत्तर काय आलं, आपलं उत्तर आलेलं आहे 0.04. तर ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर. एका गावची लोकसंख्या 24,000 आहे. ती दरवर्षी 5% वाढते. 3 वर्षानंतर ती किती होईल? आता बघा, किती लोकसंख्या आहे सध्या चालूला, 24,000 आहे. ती प्रत्येक वर्षी किती टक्क्याने वाढते, 5%. म्हणजे 100 वर 105 भागिले 100 गुणिले 105 भागिले 100. 3 वर्षानंतर विचारले त्यानंतर 3 वेळा घ्यायचं गुणिले 105 भागिले 100. या दोन शून्याला हे दोन शून्य कट झालं, त्या शून्याला हे शून्य कट झालं. 5 गुणिले 10 21 5 5 वर्षे, 20 5 100, 21 5 5 वर्षे. परत इथं काय आलं, 5 चोक 20 21. त्यानंतर बघा 4 1 4 4 संग 24 बेत्रिक 6. आता काय आलं, 21 गुणिले 21 चा वर्ग किती आहे, 441 गुणिले 21. 1 4 4 0 बेके 4 गुणिले 8 4 गुणिले 8 यांची काय बेरीज 1 6 4 12 1 9 गुणिले इथला 3 3 1 3 उत्तर 3 1 3 3 6 18 4 1 3 गुणिले 6 7 3 9 27 9 3 27 तर तुमचं फायनल उत्तर आलेलं आहे 27,783. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर. बघा आता हा प्रश्न कसा आहे, हा प्रश्न दिलेला आहे आपल्याला ही वर्गमूळ कसं करायचं. बघा आता वर्गमुळामध्ये 16 अधिक वर्गमुळामध्ये 64 अधिक वर्गमुळामध्ये 289. अगोदर शेवटपासून सुरुवात करायची मित्रांनो, शेवटपासून सुरुवात करायची. बघा शेवटी वर्गमूळ किती आहे, 289 17. 17 अधिक आता वर्गमुळात ही 64 राहिलं अधिक 16 या असं बरोबर आलेला आहे. त्यानंतर काय म्हणाले, दोघांची बेरीज झाली 81. बेरीज झाली 81. वर्गमुळात 81 अधिक 16 ह्या वर्गमुळात. तर बघा आता 81 किती वर्गमूळ आहे, 9. मग काय होणार, 16 अधिक 9. दोघांची बेरीज किती आहे, 25. मग किती वर्गमूळ आहे, बरोबर 5. तर ऑप्शन क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रश्न काय आहे बघा, लिहून घ्या हा प्रश्न आहे 2.25 अधिक 2.25 भागिले 1.5 वजा 2.25 गुणिले 1.5. आता लक्ष द्या, 2.25 अधिक 2.25 भागिले 1
असते भागाकार आणि गुणाकार यांना कंस काढून घ्या. मग कसं 2.25 अधिक कंसात 2.25 भागिले 1.5 वजा 2.25 गुणिले 1.5. आता क्रिया कसं करणार? आता पॉईंट विसरून गुणाकार करा. तर 15 गुणिले 25 करा. 15 पंचे 75 हातच्याला 7. 15 दुणे 30 37 हातच्याला 3. 15 दुणे 30 15 दुणे 30 33. आता पॉईंट किती आहेत? कंटिन्यू घेतलं 2 पॉईंट अधिक घेतला 1 बरोबर 3 पॉईंट टाकले तर पॉईंट घेतला दोन संख्या शेवटी. तर काय आलं उत्तर? 3.375 आलेलं आहे. वजा चिन्ह आपण हाय असं घेतलं. आता पॉईंट समान करायला होणार. खाली 1 पॉईंट आहे वर 2.1 चिन्ह वाढवा. पॉईंट झाले समान. पॉईंट विसरून गुणाकार करा. 25 70 150. 25 90 200. 6 1 6 उरला किती? 3 वरून घेतला 0. 6 5 30 म्हणजे दीड वरला 1.5. या अधिक चिन्हाखाली हाय असेल आणि 2.25. ज्याच्या पुढे अधिक चिन्ह आहे त्या सर्वांच्या अगोदर बेरीज करून घ्या. आता बेरीज किती येणार बघा? 3.75 तुमची काय येणार आहे? बेरीज येणार आहे वजा 3.375. या दोघांची वजाबाकी करा. आता मोठी संख्या आहे त्यातून लहान संख्या करा वजा 3.375 करा वजा. 0 10 तून 5 गेल्यानंतर 5 हातचा 1. 15 तून 8 गेल्यानंतर 7 हातचा 1. 15 तून 4 गेल्यानंतर 3 पॉईंट ही 3 0. तर उत्तर काय आलं आपलं? 0.375. ऑप्शन क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. हा प्रश्न महत्त्वाचा मित्रांनो लिहून घ्या. बेसिस संकल्पनेनुसार तुम्हाला सोडून दिलेला आहे. पुढील 5 बरोबर 9चा 5वा तर x ची आपल्याला किंमत काढायची आहे. आता बघा ऑप्शन क्रमांक किती आहेत बघा? 5 नंबर 1 नंबरला 5, 2 नंबरला 15, 3 नंबरला 10 आणि 4 नंबरला 6. तर प्रश्न असा आहे घनमुळामध्ये 9चा 2x वजा 5 बरोबर 9चा 5वा. तर x ची व्हॅल्यू काढायची आहे. आता लक्ष द्या. आता ही घनमूळ काढण्यासाठी ह्याला घन करावं लागणार. म्हणजे हे घनमूळ कडं घनमूळ काय राहिलं? 9चा 2x वजा 5 बरोबर 3 पाचे घाताचा घात घातांचा गुणाकार. 2 ला 2 कड झालं. 2x वजा 5 बरोबर 15. 2x बरोबर 15 वजा अधिक इकडं वजाचं अधिक झालं. वजाचं अधिक झालं किती? 5 बरोबर 20. 2x बरोबर 20 तर x बरोबर 20 भागिले 2. तर x बरोबर तुमचा आलेला आहे 10. ऑप्शन क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा आता 0.9. आता हे समीकरण दिलेलं आहे कसं सोडवायचं बघा आता. 0.9 गुणिले 0.09 अधिक 0.9 गुणिले 0.9 भागिले 0.0081 असं उत्तर आहे. बरोबर प्रश्नचिन्ह बघा. लक्ष द्या. आता कंस काय तर बेरीज आहे. तर बेरीज आहे. तर बेरीज असल्यामुळे गुणाकाराची कंस करा. गुणाकार करून घ्या. नवीन 81. आता 0 नंतर पॉईंट किती आहेत? इथे 2 पॉईंट आहेत आणि इथे 1 पॉईंट आहे. म्हणून किती झाले? बरोबर 3 पॉईंट झाले. तर 0 उत्तर काय आहे आपलं? 0.081 अधिक आता नवीन 81 आला. तर इथे किती पॉईंट? 1 अधिक इथे किती पॉईंट? 1 बरोबर किती पॉईंट झाले टोटल? टोटल झाले 2 पॉईंट. तर उत्तर काय झाले? 0.81. दोघांच्या अगोदर बेरीज करून घ्या. 0.081 अधिक 0.81 निकाल 1 9 8.0. तर काय आले बेरीज? 0.891 भागिले 0.0081. आता पॉईंट नंतर खाली 4 घरं आहेत आणि इथे 3 घरं आहेत. म्हणजे 1 0 वाढवा. पॉईंट झाले समान. आता भागाला मग काय होईल? संख्या 89 10 भागिले 81.
81 के 81 उरला 8 81 के 81 आणि 0 तर ऑप्शन क्रमांक किती येते बघा उत्तर ऑप्शन क्रमांक 2 110 हे तुमचं फायनल उत्तर आलेलं आहे. आता पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न 16 म्हणून दिलेला आहे बघा काय दिलाय 60 अधिक 5 गुणिले 12 भागिले कंसामध्ये 180 भागिले 3. आता सुरुवातीला अगोदर कंस कंचे भाग बेव हे आपलं सूत्र आहे त्यानुसार आपल्याला हे सोडवायचं आहे. आता कसं सोडवणार बघा 60 अधिक 5 गुणिले 12 भागिले आता ही सोडवल्यानंतर कंस सोडल्यानंतर किती आलं 180 भागिले 3 3 संगा 60 आलेलं आहे असं बघा हे बरोबर आलं सूत्र. आता काय करणार तुम्ही याला कंस टाकला तर काही प्रॉब्लेम नाही 60 अधिक 5 गुणिले 12 भागिले 7 याला कंस टाका 12 एके 12 12 पंचे 7 5 एके 5 5 एके 5 उरला किती 1 पोरांनो. आता हा प्रश्न फसवा आहे 60 अधिक इथला 1 तर बरोबर किती झालं 61 तर फायनल उत्तर आलेलं आहे तुमचं 61. बऱ्यापैकी पोरांना तिथला 1 लक्षातच राहत नाही 5 ला 5 कट करायचं त्याला वाटतं 0 तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर लिहून टाका. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता आपला नेक्स्ट प्रश्न आहे बघा समीकरणच आहे समीकरणावर जास्त प्रयत्न झालेले होते 9.5 गुणिले 0.085 भागिले 0.0017 गुणिले 0.19. मित्रांनो पोरांचं पॉईंट सरकवण्यामध्ये भरपूर डाऊट आहे ते डाऊट क्लिअर झालं पाहिजे. आता लक्ष द्या सर्वत्र गुणाकार आहे तर काय करावं लागणार अगोदर पॉईंट मोजायचे घर मोजायची इथला 1 पॉईंट आणि इथले 3 पॉईंट टोटल पॉईंट किती झाले 4. मग आता बघा इथं किती पॉईंट आहेत 4 अधिक इथं पॉईंट किती आहेत 2 तर बरोबर किती झाले 6. आता इक्वल पॉईंट करण्यासाठी कुठं वाढवावं लागणार तुम्हाला तर प्लस तुम्हाला इथं वाढवावं लागणार. तर पॉईंट कसं वाढवणार किती वाढवावं लागणार दोघांची वजाबाकी म्हणजे 2 पॉईंट वाढवावं लागणार ते समान मार्गावर. मग काय करणार 2 पॉईंट वाढवण्यासाठी इथं 2 शून्य दिले पॉईंट झाले समान. आता पॉईंट विसरून गुणाकार करायचा म्हणजे कसे 95 गुणिले 85 आणि हे 2 शून्य भागिले 17 गुणिले 19 डायरेक्ट फायनल उत्तर 17 5 85 हे उरले 500 19 एके 19 19 5 95 5 5 25 आणि हे 2 शून्य हे फायनल उत्तर तुमचं झालेलं आहे 2500. तर ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आहे. पुढील प्रश्न काय बघा 16 म्हणजे हे झालेला आहे प्रश्न डबल झालेला आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा की तर झाले आपले 10 प्रश्न मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये. नमस्कार.